बाकी मम्मी पण खूप छान आमची काळजी घेते. आज 30 तारीख, 30 एप्रिल. अजून 2-3 दिवसांनी पप्पा तुम्हाला जाऊन 2 वर्ष होतील. आता 2 वर्ष आधी 2024मध्ये आजच्या दिवशी तुम्ही माझ्या मांडीवर झोपला होतात संध्याकाळच्या वेळेस. खूप तब्येत खराब झाली होती. घरात तुम्ही आणि मीच होता. तुम्ही माझ्या मांडीवर झोपला होतात, हातात पकडून. माहीत नाही तुम्हाला ते माहीत झालं होतं की तुम्ही आता 2-3 दिवसांनी जाणार आहात की काय. तुम्ही ज्या प्रकारे माझा हात पकडला होता आणि मलाही नाही समजलं. मला असं वाटलं की पप्पा किती शांतपणे झोपलेत माझ्या मांडीवरती. म्हणून मी फोटो काढला, 2 फोटो काढले. त्यातल्या एकात तुम्ही डोळे बंद केलेत आणि दुसऱ्यात तुम्ही डोळे उघडले होते. खूप छान गप्पा मारत होतो. तुम्ही खूप घट्ट हात पकडला होता. मला वाटलं नव्हतं की त्याच्यानंतर एक्झॅक्टली 2 दिवसांनी तुम्ही असं सोडून जाल. खूप एकटा तर नाही म्हणणार पप्पा, पण तुम्ही गेल्यापासून सगळ्यांचेच रंग दिसले. तुम्हाला ज्याची सवय होती सगळ्यांना धरून ठेवण्याची, तुम्हाला वाटायचं की तुमचे सगळे नातेवाईक तुमच्याशी चांगले असावे, तसंच मलाही वाटत होतं. पण तुम्ही गेल्यापासून मी खूप बदलली पप्पा. कारण सगळ्यांचे रंग दिसून आले, कोण कसं आहे कोण कसं नाही. सगळ्यांना वाटतं आम्ही खूप मजेत आहे, खूप चांगलं चाललंय. पण खरंच तुमच्या आशीर्वादाने पप्पा, जसं तुम्ही असताना राहत होतो ना, तसंच तुम्ही गेल्यानंतरही आम्ही तसेच राहतोय. पण एकमेकांना आम्ही दाखवून नाही देत की तुमच्यासाठी आम्ही अजूनही किती. असा एक दिवस जात नाही पण ज्या दिवशी तुमची आठवण येत नाही, असा एक दिवस जात नाही की मी तुमचं नाव नाही काढत किंवा मम्मी नाही काढत. मी जास्त त्रास करून घेऊ नये म्हणून मम्मी माझ्या समोर चांगलं वागते आणि तिला तुमची जास्त आठवण येऊ नये म्हणून मी तिच्या समोर जास्त वागते. एवढ्या लवकर तुम्ही नव्हते गेले पाहिजे पप्पा. तुम्ही गेल्यापासून या 2 वर्षात कोणी विचारलं नाही आम्ही कसं राहतोय, काय करतोय. पण मामा मामीनी खूप सपोर्ट केलं आणि अजूनही करतात. तुम्ही आजारी होता तेव्हा जसा मामा येत जात होता, तसंच तुम्ही गेल्यापासूनही तोच आम्हाला बघतो. बाकी कोणी कोणी नाही विचारत आहे. तुमचं स्वप्न होतं पप्पा आपण स्वतःचं घर घ्यायचं. ते स्वप्न मी आणि आदर्श नक्की पूर्ण करणार. बाकी मम्मी पण खूप छान आमची काळजी घेते, घर चालवते. एवढं तिनं कधी कष्ट करताना बघितलं नव्हतं. तुम्ही गेल्यापासून खूप मेहनत घेते. आदर्शवर पण पप्पा खूप लवकरच जबाबदारी आली. पण आम्ही खचणार नाही पप्पा. आम्हाला माहिती तुम्ही नेहमी आमच्या सोबत असणार आहे. कोणाकडून नाही अपेक्षा ठेवत आता, कारण माहिती आहे तुम्ही ज्या दिवशी गेला त्या दिवशीच कळालं की
कोणी नाही. आम्ही तिघं एकमेकांना आता धरून राहतो आणि मी आणि आदर्श पण भांडत नाहीये. कदाचित आता आम्ही मोठे झालो